अक्षय शिंदेवर कडक कारवाईची निवेदनद्वारे मागणी. पोलादपूर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महिला आघाडीतर्फे निवेदन. राज्यातील बदलापूर येथील लहान बालिकांवर शाळेतील कर्मचारी यांनी केलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण राज्य हादरले आहे. आरोपी याला कडक शासन होण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलनं व निवेदनं देण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पोलादपूर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनातर्फे पोलीस ठाण्यात निवेदन देत आरोपीला फाशी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनात अक्षय शिंदे यांच्यावर गुन्हा नोंदवण्याबाबत सुद्धा दिरंगाई करण्यात आली आहे. सदर अक्षय शिंदे यांनी अत्यंत घृणास्पद कृत्य केलेले आहे. त्याने केलेल्या कृत्यासाठी फाशीची शिक्षा व्हावी याकरता समाजातून सर्व स्तरातून मागणी केली जात आहे. तरी अक्षय शिंदे यास त्याने केलेल्या कृत्याबाबत फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सदरचे निवेदन देण्यात येत आहे. निवेदन देतेवेळी पोलादपूरमधील जिजा निखिल कापडेकर, राजविका सिद्धेश पवार, महाड विधानसभा महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट सारिका पालकर, महिला आघाडी तालुका प्रमुख अश्विनी गांधी, नगरसेवक श्रावणी शहा, संगीता वालेकर, सुनीता खेडेकर, आशा नालावडे, रोशनी महाडिक, शुभांगी भुवड, टोलमालेबाई, रश्मी पवार, लतिका कापडेकर या महिला पदाधिकारी, तर सहबशेष जगताप, निलेश सुतार तालुका प्रमुख, अनिल मालुसरे, दिलीप भागवत, अमोल भुवड, अमर नगरकर, मोहम्मद मुजावर, ॲडव्होकेट सचिन गायकवाड, अनिल नलावडे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर. तरुणाकडून आणि पूर्ण राज्याचाच नैतिक काय घसरलेला आहे दर्जा. पुरुषकार प्रकरण शासनापर्यंत या भावना पोहोचलेलीच आहे. पण पोलादपूर तहसील कार्यालयाचा तहसीलदार म्हणून मी आपल्या भावना नक्की शासनापर्यंत पोहोचली. यामध्ये आतापर्यंत शासनाने बऱ्यापैकी कारवाई केलेली आहे. संबंधित